मतदार यादीतील गोंधळ हा सर्वच ठिकाणी पाहायला मिळतोय। आत्ता आजींनी त्यांना होत असलेला त्रास सांगितला, मात्र त्या एकमेव नाहीत। इथे हे भाजीपाल्याचं दुकान असलेले हे व्यापारी, काय नाव तुमचं? मी मोहन जाड्याळ। बरं, कधीपासून तुम्ही पुण्यात राहताय? माझा जन्मच पुण्यातला, माझा आता 53 वय चालू आहे। माझी ही दुसरी पिढी आहे, म्हणजे आम्हाला तर येथे 70 वर्ष आलेली आहेत पुण्यात, गुरुवार पेठेत राहून। घरातले सगळे तुम्ही मतदान करू शकताय का? माझ्या आई वारली, वडील वारले, तर माझी मिसेस माझं 2000 साला लग्न आलं। मी 3 वेळा अर्ज भरला, पैसे देऊन सुद्धा भरला, पण एकदाही माझं नाव आलं नाही आहे। फक्त मी चौकशी करायला की येईन आता कसून आजपर्यंत आले नाही आहे 3 वेळा, पण एकदाही इलेक्शन तर आलेलं नाही का? आता तुम्हाला मतदान नाही करता मला एकट्याला करतात, पण मिसेसचं नाही करतात। मी 3 वेळा ॲप्लिकेशन केलं, जाऊन कार्यालयात विचारलं का? विचारलं, पैसे देऊन येईन एवढंच उत्तर असं त्यांचं। बाकी पुढं काही बोलतच नाही ती लोक, त्यांचं एकच उत्तर, हा होईन ह्याच्या पुढं काही ज्या भागात राहता तिथल्या राजकीय पक्षाच्या लोकांना काही सांगितलं का तुम्ही की तिथेही करून बघितलं, माझ्या पत्नीचं नाव ऍड करायचं? तिथे बघितलं करून, तिथं पण नाही झालं। परत आमच्या घरी एक जणांचा ते इलेक्शनचे हे जे नाही का करतात, त्यांच्याकडे दिलं। परत आपल्या मामदार कचेरीच्या समोर आहे बघा एक मामदार कचेरी शिवाजी मराठ्यापाशी, तिथे एक आहे, तिथंही केलं होतं, तिथंही झालं नाही। जनतामध्ये एक ऑफिस आहे ई सेवा म्हणून, तिथं पण पैसे भरून केलं, पण तिथं पण आलं नाही। खूप गंभीर आहे हे। बरं, आता दुसरा मुद्दा, आता तुम्ही ह्या मंडईमध्ये इतकी वर्ष व्यापार करताय, तर या निवडणुकीमध्ये इथले काही तुमचे प्रश्न आहेत या मंडईतल्या व्यापाऱ्यांचे, तर ते कुठं दिसत आहेत का राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर? काही नाही काही दिसत नाही, कोणाचं काही दिसत नाही आहे तसं काय। इथं भरपूर प्रश्न आहेत, गैरसोय इथं लाईटची सुविधा नाही, प्रत्येक जणाला वेगवेगळी स्वतःची पर्सनल लाईट घेऊन त्याचं भाडं या देऊन। मंडईमध्ये लाईटची सुविधा नाही असं व्यापारी म्हणतायत। स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे आहे आणि पुण्यातली सर्वात मोठी, सर्वात जुनी तुम्ही स्मार्ट सिटी नाही ही, फक्त स्मार्ट सिटी म्हणूच नका। ही स्मार्ट सिटी इथे प्यायचं पाणी व्यवस्था नाहीये, नाही एफसी रोड आणि जेएम रोडला सर सगळं चकचकीत आहे। बस तेवढंच फक्त आहे, तेवढं कॅम्प झालं, तुम्ही जे MG रोड म्हणतात तेवढंच फक्त चकचकी कोथरूड। बाकी मध्य बाकीचे पेड एरिया आहे, तो फगळा भाकास एरिया आहे, इथं काही नाही आहे। तुम्ही रस्त्यावर जरा फिरा की एक रस्त्यावर चालतो का खड्ड्यात चालतो हे कळेल आपल्याला। जे गाडी समोर बघून चालवायची का खड्डा बघून चालवायची असा प्रश्न पडतो पब्लिकला। आणि पब्लिकचा एवढा आजारपण वाढलं ना, की कमरेचं दुखापत त्याच्यामुळे वाढलं लोकांचं। आत्ताची परिस्थिती अशी, लोकांचा भयंकर प्रॉब्लेम आहे। ट्रॅफिक एवढं भयंकर वाढलं आहे की हिशोब नाही आहे। राजकीय पक्ष तर खूप सगळे दावे करतायत। दावे करायला काय जातो, बोलायला काय जाते? आता जे काही सुरू आहे, म्हणजे हा पक्ष या बाजूला आहे, दुसरा पक्ष दुसऱ्या बाजूला आहे, आणि राज्यामध्ये परत ते पक्ष एकत्र आहेत। आता अशी परिस्थिती येते ना, कोण कुठे हेच माहिती नाही आहे। पब्लिक असं संभ्रम येते, कोण कधी बाप बदलतो हेच कळत नाहीये। पण याचा परिणाम होतोय ना, ज्याला फायदा होतोय त्या राजकीय पक्षांना याचा फायदाही होतोय। त्याला फायदा होतोय, पण लोकांना संभ्रम झाला ना, कोण कुठेच जात नाहीये। ते विकासासाठी करतायत हे असं म्हणतात। हे विकासासाठी नाही, स्वतःच्या विकासासाठी झाला। तर मी स्वतः निष्ठावंत शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचा, मी शाखा प्रमुख आहे माझी, कृष्णा आटी चौक प्रभाग क्रमांक 26 मधला मी स्वतः शाखा प्रमुख आहे। मी आत्ता माझी आलं, मी 5 वर्ष आलं, मी सगळं सोडलं आहे, पण मी काम करतो अजूनही। दर दसरा मेळाव्याला जाणं वगैरे सगळ्या कार्यक्रमात आत्ताही हजर असतो, सगळ्याला असतो, पण सांगतो की अजिबात काही नाही आहे। हे फक्त स्वतःचे वैयक्तिक ह्याच्यासाठी चालू आहे, सगळं वैयक्तिक स्वतःसाठी चालू आहे, पब्लिकसाठी काही नाही आहे। पब्लिकला फक्त चिवत्या बनवायचं, पब्लिकची दिशाहीन करतं, हिंदू मुस्लिम बाकी काय नाही। इथं हिंदू पण काम करतात, इथं मुस्लिम पण लोक आहेत या मंडईमध्ये, एकत्र बसून डबा खातात, एकत्र बसून चहा पितात। असं काही कोण कोणाच्या घरी जातं आहे, कोण कोणाचं काही खातं आहे, इथं काही नसतं। पुण्यामध्ये सगळं शांतताचे, सगळीकडं तसंच आहे। इथं कोणाचं काही नानंबेट घ्या, तिथंही तशीच आहे, म्हणजे गुरुवार पेठेत घ्या, गुरुवार पेठेत पण सगळे तसेच आहेत, हिंदू मुस्लिम सगळे मिळून मिसळून राहणारे लोक आहेत, कोणाला काय वादिवाद नाही आहे। फक्त जे अंधभक्त असतात ना, नाही का आपण म्हणतो की ते मी हिंदू, अरे ती लोक कधी बाहेर पडत नाही। ज्यावेळेस वेळ आली तो मराठा तरुण बाहेर तलवार घेऊन बाहेर पडत, म्हणजे लोक घरात बसून मोबाईलवरती खेळत बसतील, अशी लोकांची परिस्थिती आहे। लोकांनी विचार करावा मतदान करताना की आपण काय करतो, या बारीक बारीक गोष्टीचा विचार करावा थोडासा। आता काल तुम्ही तर मुंबईची सभा बघितली असेल, कशी झाली ती राजसाहेबांची, उद्धव साहेबांची, त्याच्यावरनं थोडासा बोध घ्यावा। एका जुन्या शिवसैनिकाची ही तळमळ आहे। मात्र आपण यांना प्रतिक्रिया विचारली होती, ती या मंडईतील एक भाजी व्यापारी म्हणून, मात्र ती देताना
त्यांच्यातील जुना शिवसैनिक जागा आहेत ना, झाला. झालं मी आणि निष्ठावंत त्यांनी त्यांची जी आहे आणखी काही लोक आहेत या ठिकाणी. तुझं सगळ्यात पहिलं हार्दिक बरं स्वागत आणि महात्मा फुले मंडई आणि अखिल मंडई मंडळातर्फे तुझं हार्दिक स्वागत. धन्यवाद. पहिली गोष्ट मला असं म्हणायचं, बाईट घ्यायच्या आधी तू देवळात नाही नाही नाही, मी येतो. मला या सगळ्या निवडणुकीमध्ये लोक काय विचार करतायत हे जाणून घ्यायचं होतं. अगदी बोल ना, म्हणजे काय तुम्ही काय विचार करताय? लोकशाहीची निवडणूक आहे, लोकशाही पद्धतीने लढवावी एवढंच माझं मत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 वर्षांनी माझ्या मते निवडणुका आहेत. त्यामुळं सगळेच जण आपण एक्सायटेड आहेत असं म्हणूया. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की जे कोणी निवडून येतील त्यांनी पुण्याचा कारभार व्यवस्थितरित्या हाकावा. ते झालं, हे नाही, हे झाली भाषणातली भाषा. हां. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे असं मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण इथल्याच तुमच्या या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्या तिकडच्या ताईंनी सांगितलं की खूप सगळे इथे प्रॉब्लेम आहेत. लाईट नाहीये या मंडईमध्ये. लाईट प्रत्येकाला स्वतः या ठिकाणी घ्यावी लागते आहे. महापालिकेला इथला प्रत्येक व्यापारी भाडं भरत असेल ना? भरता. मग लाईट देणं ही महापालिकेचं काम आहे, नाहीये हे मग होत. मग इथले प्रॉब्लेमचं सांगायचं झालं मंडईतले ह्या प्रभागात प्रॉब्लेम होत आहेत तर हे निवडणुकीत दिसत आहेत का तुम्हाला? 50 वेळा सांगून झालं. याच्या आधीचे जे कारभारी होते त्यांना पण त्यामध्ये पूर्णतः नाही 10-20% फरक पडला होता. पाण्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा मग सार्वजनिक शौचालयाचा प्रॉब्लेम असू दे, अजूनही ते प्रॉब्लेम आहेतच आहेत, पूर्णतः सॉल्व्ह झालेले नाहीच. लाईट संदर्भामध्ये परोशी मंडई अधिकाऱ्याकडे गेलो होतो. मंडई अधिकाऱ्यांनी सरळ इथल्या इंजिनियरचा नंबर दिला. म्हणजे दादा आमच्याकडनं फोन उचलत नाही. मी फोन केला, मॅडमचं नाव सांगितलं. बोले 2 दिवस थांबा, 2 दिवस. या गोष्टीला 8 दिवस झालेत. मंडईच्या लाईटीसाठी संदर्भामध्ये अजून कोणी आलेलं नाहीये. बरं, आता विषय असा होतो, मंडई मोकळा श्वास घेणार कधी? मंडईमध्ये 3 मोठे प्रॉब्लेम आहेत. सगळ्यात पहिली प्रॉब्लेम आहे वाहन पार्किंगचा. दुसरा कचरा संदर्भात आहे. तिसरा मंडईमध्ये येणाऱ्या गिरायकाला जागाच नाहीये. आता हे बोलायचं कोणाला? अतिक्रमण संदर्भात नाही, राजकीय पक्षांना बोलायचं. अहो हे बरोबर आहे. आता बोलून काय होणार माहिती का? तेवढ्यापुरतं होतंय फक्त. आता काल आमदार साहेब आले, आमदार साहेबांना फक्त 2 शब्द म्हणलं, साहेब मोकळा श्वास कधी घेणार मंडईत? आमदार साहेब म्हणले 2 दिवसानंतर ऑफिसवर आहे म्हणले. आता 2 काय दिवसानंतर निवडणूक झाल्या. झालं जरा आता. मग संपलं, विषय संपतो ना तिथे. निवडणूक झाल्यानंतर विषय इतकी वर्ष पुण्यात राहताय, पुणे स्मार्ट सिटी म्हणवतोय, तर त्या स्मार्ट सिटीचा काही तुम्हाला फील येतोय? अजून तर येतोय. स्मार्ट सिटीबद्दल बरोबर आहे सगळं, येतंय फील. पण हे ट्रॅफिकमुळं डोके काम करत नाही. 1 तास लागतो इकडनं भवानपेठमधील पुलगेट पास करायला. 1 तास कशाला म्हणतात? तुम्ही इकडनं नेहरू चौकात रामेश्वर चौकात जेम रोड किंवा मी ॲक्च्युली राहिलं सिंहगड रोडला आहे. आणि आता रोजचं म्हणजे 1 तासभर येण्या जाण्यातच जातो. तासभर 1.5 तासभर येण्या जाण्यात. तो उड्डाण पूल पण केला आता, तो म्हणजे ॲक्च्युली चुकलाय, पूर्ण चुकलाय. आता आपला पूल पुण्यातला चुकलेला नाहीये. ऑलमोस्ट कुठला नाहीये सांगा. सगळे चुकलेले, सगळे चुकले ऑलमोस्ट. हडपसरचा पण तो जो पाटी दिसते तो पण चुकलेलाच आहे. ट्रॅफिक ब्रिज करून पण ट्रॅफिक जैसेच आहे ना परिस्थिती आज. म्हणजे कुठेही जायचं समजा 1-1.5 तास तुम्हाला लागतो. आणि मेट्रोला पाहिजे तेवढं असं प्रतिसाद नाही. फक्त गणपती वगैरे त्या टाइमला आहे. गर्दी आहे. मेट्रो सुरू झाल्यामुळं रस्त्यावरची गर्दी कमी झाली. मेट्रोला गर्दी आहे, पण मेट्रोची गर्दी काय भाजी घ्यायलाच येत नाही. मेट्रोचा उपयोग खरा तर दगडूशेठ, तुळशीबाग मेट्रोचे जे गेट आहेत ना ते वेगळ्या ठिकाणी उघडले गेलेले आहेत. लक्षात आलं का? लोकांना मेट्रोचा फायदा झाला. गंभीर समस्या आहेत पुणेकरांच्या, हे आपण ऐकतो आहोत. आणि या समस्या या निमित्ताने आपण समोर आणल्यात कारण निवडणूक सुरू आहे. अर्थात या समस्यांचं प्रतिबिंब निवडणुकीमध्ये उमटतंय कुठं? कुठंच नाही. 15-16 तारखेला असं मला वाटतं चित्र बदलेल अशी आशा करावी. कारभारी बदलले पाहिजे. बस नाही आता 1-2 वेळा दिले चान्स देऊन बघितलेले आहे. तर या लोकांच्या भावना आहेत. याला अंडर करंट म्हणायचं, भावना म्हणायच्या की आणखी काय, हा ज्यांनी त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे. मात्र कुठल्या एका पक्षाबद्दल लोक विचार काय करतायत हे तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच. मात्र एकूण जे काही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस, गेली काही वर्ष, त्याबद्दल लोक किती चिडलेले आहेत किंवा त्यांना किती उबग आला आहे हे याच्यातून जाणवतंय. अर्थात निवडणुकीनंतर हे चित्र बदलेल का याबद्दल सगळेच साशंक आहेत.
कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.